नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे। या संबंधीचा शासन निर्णय 11 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्देशाने राज्यात ॲग्रीस्टॅक योजना राबवली जात आहे। ॲग्रीस्टॅक म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली। त्यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक दिला जातो। या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। तसेच पीक कर्ज, विमा, अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेताचे भूसंदर्भीकृत यांच्या माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहे। त्यामधील शेतकऱ्यांची माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येत आहे। 15 एप्रिल पासून प्रत्येक शेतकऱ्यास शेतकरी ओळखपत्र क्रमांक शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी बंधनकारक करण्यात आला आहे। तर या संबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, या शासन निर्णयात काय म्हटले आहे तेच आपण इथे थोडक्यात सविस्तर बघणार आहोत। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या शासन निर्णयातील प्रस्तावनेतील माहिती आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलेली आहे। त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे शासन निर्णय घेण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, सांकेतिक स्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जिओ रेफरन्स्ड पॅरेकल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रीस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त, जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी। शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी। अशा प्रकारे हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली ॲग्रीस्टॅकमध्ये शेतकरी आय कार्डसाठी नोंदणी केली नसेल अशा सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या जवळील CSC सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन आपली शेतकरी ओळखपत्र क्रमांकासाठी नोंदणी करून घ्यावी। अन्यथा आपल्याला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।